शेतकरी मंडळी रामराम. सध्या आपण बारामती या ठिकाणी आलेलो आहे. बारामतीचं कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी अतिशय भव्य आणि दिव्य हे कृषी प्रदर्शन आपल्याला घर बसल्या पाहता यावं, इथली माहिती आपल्याला मिळावी यासाठी आपण हा व्हिडिओ शूट करून घेत आहे. म्हणून व्हिडिओ आपण पूर्ण पहा, सर्व काही माहिती घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे. आणि सुरुवात करणार आहे आपण ते म्हणजे कुक्कुटपालनपासून. बरेच शेतकरी बांधव शेतीला जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय करतात. तर हे कुठले ब्रीड आहेत, पक्षी कोणते आहेत, अंडे किती देतात आणि मांस किती देतात हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मॅडम नमस्कार. नमस्कार. आपल्याकडे ब्रीड किती आहेत आणि याची काय खासियत आहे हे सविस्तर माहिती शेतकरी बांधवांना आपण द्यावी. ओके. आपल्याकडे भरपूर प्रकारच्या ब्रीड्स आहेत, पण अंड्यांसाठी फेमस असणारी ब्रीड म्हणजे आपली ब्लॅक ॲस्ट्रोलॉप. ही ऑस्ट्रेलियाची ब्रीड आहे. तसेच लाल तुरा आणि मोठं अंडं असलेलं वैशिष्ट्य आहे हिच्यात. 200 ते 250 पर्यंत अंडे देते ही कोंबडी. तसेच 3 ते 4 किलो कोंबडा आणि 2 ते 2.5 किलो पर्यंत कोंबडी अशा वजनाच्या ह्या कोंबड्या आहेत. आणि शेतकऱ्यांची आता सध्याची आवड होत आहे. अंडे वगैरे अंडे हे याचे हो 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 तपकिरी रंगाचे यांचेच आहेत अंडे. ही अंड्याची साईज आहे. 220 पर्यंत अंडे देतात ह्या कोंबड्या. हां, हे RIR आहे. ही रॉड आयलंड रेड. हिचं काय वैशिष्ट्य आहे? ही पण अंड्यांसाठी आहे. त्यात मांस वगैरे त्याचं वजन वाढतं. हां, वजन वाढीसाठी चांगली आहे आणि अंड्यांसाठी पण चांगली आहे. अच्छा. आणि हे 180 पर्यंत अंडे देते कोंबडी वर्षाला का की एका वेळेमध्ये? हा, एका वेळ. आणि खालची कडकनाथ? हां, खालची कडक. इथं काय वैशिष्ट्य आहे? कडकनाथ ब्रीड ही मूळची आंध्र प्रदेशची आहे. बरं. हां, तर त्या ब्रीडचं वैशिष्ट्य असं आहे की त्या ब्रीडचा जे पण काही अंडी आहेत ना ती 100 ते 150 अंडी देते. बरं. आणि त्याची अंडी तपकिरी रंगाची आहेत. हे त्यांची अंडी आहे का मग? हो हे? हो. आणि त्याच्या अंड्यांची साईज छोटी आहे. अंड्याची साईज छोटी आहे. 100 ते 150 अंडी ती देते. बरं. कडकनाथ ना? हो. ठीक आहे. मित्रांनो, 3 प्रकारच्या व्हरायटी आपण पाहिलेल्या आहेत. बाकीची आपण कावेरी आणि वंदराची माहिती आपण सरांकडून जाणून घेऊ. नमस्कार सर, मी कृषी विज्ञान केंद्र बारामतीमधून आकाश गायकवाड. आपल्या इथं वनराज जातीचे पक्षी साधारण आपण याची विक्री करतो. 1 महिना वया पक्ष्यांची. साधारण त्याची वजन असतं 300 ते 350 ग्रॅम. आपण शेतकऱ्यांसाठी ते पक्षी देतो 4 वॅक्सिनेशन करून. पहिल्या दिवशी मॅरेक्स लस, 6व्या दिवशी लासोटा, 14व्या दिवशी गंबोरा लस आणि बूस्टर डोस लासोटा देऊन शेतकऱ्यांसाठी विक्रीसाठी 1 महिन्यानंतर विक्रीसाठी उपलब्ध असते. अच्छा. आणि पुढची कावेरी व्हरायटी? आणि वनराजचं वजन साधारण नराचं 5 ते 6 किलोपर्यंत जातं. माझी 2 ते 3 किलोपर्यंत वजन होतं. पक्षी साधारण 5 महिन्यानंतर अंड्यावरती येतात हे पक्षी आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहेत. मरतूक क्षमता कमी आहे का यांच्यामध्ये? हां, मरतूक क्षमता कमी आहे. जर आपल्या कोणा शेतकरी बांधवांना याचं लागलं ब्रीड पिल्लं वगैरे तर कुठं भेटतील? आपल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये हे पक्षी भेटले. अगोदर रजिस्ट्रेशन करावं लागेल? हां, रजिस्ट्रेशन करावं लागेल. 1 महिन्याची पिल्लं तुम्हाला मिळतील. त्याचं काही किंमत वगैरे प्राईस की नंतर आल्यावर समजा? नंतर आल्यावर. बरं. नंतर कावेरीकडे आपण वळणार आहे. कावेरी सुद्धा एक ब्रीड चांगली आहे कुक्कुटपालनमध्ये. कावेरी जातीचे आपल्याकडे 1 महिने वयाचे पक्षी भेटतात. ते गावरांमध्ये मोडतात पक्षी. हे जे अंडी दिसायला आहेत ते गावरांसारखेच आहेत सेम. ही जात खडूक बसत नाही. खडूक बसत नाही? कंटिन्यू अंडी देते. हे साधारण एका वर्षाला 160 ते 180 देण्याची क्षमता आहे या जातीची. आणि अतिशय चांगला पक्षी आहे. गावरांसारखा दिसणार आहे आणि वजनासाठी पण चांगला आहे हा पक्षी. अच्छा. शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत आपण 2 ब्रीड पाहिल्या, वनराज आणि कावेरी. त्यानंतर आपण ब्लॅक ॲस्ट्रोलॉप हे जे व्हरायटी आहे कोंबड्यांची याच्याकडे आपण लक्ष वेधू आणि सविस्तर माहिती सरांकडून घेऊ. ब्लॅक ॲस्ट्रोलॉपचे पण आपल्याकडे पक्षी उपलब्ध आहेत. हे जात साधारण वार्षिक 200 ते 220 पर्यंत अंडी घालते. वजन साधारण 3 ते 3.5 किलोपर्यंत वजन जातं. मादीचं 2 किलोपर्यंत जातं. ही जात सध्या अंड्यासाठी जास्त वापर केला जातो. आणि हे पण ब्रीड आपल्याकडे उपलब्ध आहे KVK मध्ये? आहे, उपलब्ध आहे. बरं बरं. शेतकरी मित्रांनो, बारामतीचं कृषी प्रदर्शन हे सर्वात वेगळं का बरं आहे? कारण इथं विषय असा आहे की शेतकऱ्यांना योग्य माहिती भेटते, कामाची माहिती भेटते.
जर आपल्याला आपला व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपण इथं अवश्य या 17 जानेवारी ते 24 जानेवारी 2026 या दरम्यान हे कृषी प्रदर्शन बारामती या ठिकाणी इथे भरलेलं आहे आणि म्हणून आपल्याला हे प्रदर्शन घर बसल्या पाहता यावं यासाठी आपण हा व्हिडिओ घेतला. आपल्याला आपला व्यवसाय सुरू करता यावा यासाठी केविकेचा खूप चांगला प्रयत्न आहे. इथं आपण जवळपास 3 ते 4 ब्रीड कुक्कुटपालनाच्या पाल्या इथल्या ब्रीड आपण पाहून आपल्या घरी आपला व्यवसाय सुरू करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहणार आहे. आणि ते प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर दिल्या जाईल.